त्यांच्याकडे आता काय झालं माहिती का, 40 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला नंतर वय पडले येतं. आता त्यांना वय पडले आलंय, तर ते काय बोलतात याच्याकडे मी लक्ष देत नाही. माझं लक्ष या ज्या मायबाप जनतेने मला निवडून दिलंय या जनतेप्रती माझी हे राहणार आहे. ही जनता, मी आज असा माणूस असेल, असा आमदार असेल का जो प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत 10 वेळेस गेला. मग तो तुमच्या सुखात असेल कार्यकर्त्याच्या किंवा दुःखात असेल, पण माझी कर्तव्य नैतिक जबाबदारी म्हणून मी तिथे गेलो. आणि त्यावेळेस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या भागातील प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या मार्गी कशा लागतील यासाठी प्रयत्न करतो. आता त्यांच्याकडे कामच नाही राहिलं, ते रिकामटेकडे झाले. आता ते भावी मुख्यमंत्र्याचे डायरेक्ट कारखान्याचे चेअरमन वरून थांबले. त्यामुळं मी यापूर्वी सांगितलंय का मला कुणी सल्ला देण्याची गरज नाही. मी सल्ला फक्त या माझ्या मायबाप जनतेचा ऐकल, ज्यांनी या लोकांना रोजगारापासून, पाण्यापासून, आरोग्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलंय, त्यांचा सल्ला तर मी अजिबात घेणार नाही. आणि त्यांनी मला देऊ नये. ही माझी जी मायबाप जनता मला सल्ला देईल त्यानुसार माझी पुढे वाटचाल चालू राहील. त्यांनी सुद्धा आज तालुक्यात फिरत असतील तर त्यांनी माहिती घ्यावा का 40 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम असेल आणि अमोल खतावणी 6 महिन्यामध्ये लोकांमध्ये गेला असेल आणि प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असेल याची तुलना होणार नाही. काय एक सांगतो तुम्हाला, यापूर्वी भीती होती, दहशत होती म्हणून कार्यकर्ते बांधलेले होते. आज भीती दहशत मुक्त हा संगमनेर तालुका झाला.